1 सप्टेंबर पासून रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ होणार। नमस्कार, मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय आय लव्ह नगर न्यूज। आता तुम्ही रिक्षा किंवा टॅक्सीने प्रवास करत असाल तर तुमच्या खिशाला कात्री लागण्याची शक्यता आहे, कारण येत्या 1 सप्टेंबर पासून रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यामध्ये वाढ होणार आहे। परिवहन आयुक्तांनी सादर केलेल्या भाडेवाढीच्या प्रस्तावाला मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाने ही मंजुरी दिली आहे। मुंबईसह MMR रिजनमध्ये पुढील महिन्यापासून ऑटो रिक्षा आणि टॅक्सीमध्ये ही भाडेवाढ होईल। आता ही भाडेवाढ कुठे आणि का होणार आहे ते जाणून घेऊयात। नव्या दरानुसार रिक्षाच्या किमान भाड्यामध्ये 1 रुपयांची तर काळ्या पिवळ्या टॅक्सीच्या किमान भाड्यामध्ये 2 रुपयांची वाढ करण्यात आली आहे। सध्या रिक्षासाठी पहिल्या 1.5 किलोमीटरचे किमान भाडे 26 रुपये आहे। 1 सप्टेंबर पासून हेच भाडं 27 रुपये होईल। त्याचप्रमाणे काळ्या पिवळ्या टॅक्सीचे किमान भाडं हे 31 रुपयांवरून 33 रुपये करण्यात आले। आता भाडेवाढ नेमकी कुठे होणार आहे ते सुद्धा पाहूयात। 20 ऑगस्टला या संबंधीचा परिवहन आयुक्तांनी पाठवलेला प्रस्ताव हा MMRTA ने मंजूर केला असून 1 सप्टेंबर पासून मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, वसई, विरार, पालघर या सगळ्या भागासाठी ही भाडेवाढ निश्चित करण्यात आली आहे। याआधी फेब्रुवारी 2025 मध्ये भाडेवाढ करण्यात आली होती। हा प्रस्ताव मुंबई रिक्षा टॅक्सी युनियन्सनी मांडलेल्या मुद्द्यांवर आधारित आहे। यामध्ये इंधन, वाहनांची देखभाल दुरुस्ती, विमा हप्ते आणि परवाना संबंधित खर्च यांसारख्या वाढत्या ऑपरेटिंग खर्चाचा उल्लेख करण्यात आलाय। आता भाडेवाढी मागे नेमकं कारण काय आहे हे सुद्धा जाणून घेऊयात। रिक्षा आणि टॅक्सी संघटनांकडून गेल्या काही काळापासून भाडेवाढीची मागणी करण्यात येत होती। इंधनाच्या किमती, वाहनांची देखभाल आणि दुरुस्ती, विम्याचे हप्ते तसेच परवाना आणि इतर ऑपरेटिंगच्या खर्चामध्ये वाढ झाल्याचा मुद्दा रिक्षा चालक संघटनांनी मांडला होता। वाढत्या खर्चाच्या तुलनेमध्ये चालकांचं उत्पन्न पुरेसं नसल्याने भाडेवाढ आवश्यक असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। तर दुसरीकडे प्रवासी हक्क कार्यकर्ते आणि काही संघटना या वाढीला विरोध करत आहेत। त्यांच्या म्हणण्यानुसार मध्यमवर्गीय कुटुंबावर घरे, अन्न, शिक्षण, आरोग्याशिवाय वाहतुकीचा खर्च हा आधीच वाढलाय। आता मुंबईत जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर नागरिक रोजच्या प्रवासासाठी लोकल ट्रेन, बस, मेट्रोसह ऑटो रिक्षा आणि टॅक्सीचा वापर करतात। विशेषतः रेल्वे स्थानकापासून घरापर्यंतच्या लास्ट माइल कनेक्टिव्हिटीसाठी रिक्षा हा अत्यंत महत्त्वाचा पर्याय आहे। त्यामुळे किमान भाड्यामध्ये किंवा प्रति किलोमीटरच्या दरामध्ये वाढ झाल्यास त्याचा थेट परिणाम हा दररोज प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांवर होणार आहे। रुग्णालय, कार्यालय, बाजारपेठ आणि रेल्वे स्थानकांपर्यंत जाण्यासाठी ऑटो टॅक्सीवर अवलंबून असलेल्या प्रवाशांचा मासिक प्रवास खर्च आता वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता पुन्हा भाडेवाढ मंजूर झाल्याने नागरिकांच्या बजेटवर याचा परिणाम होऊ शकतो। मुंबईत होणारी ही भाडेवाढ पाहता राज्यातील अजून कोणकोणत्या ठिकाणी ही भाडेवाढ होणार आहे हेच आता पाहावं लागणार आहे। तुम्हाला या निर्णयाबद्दल नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि पाहत राहा आय लव्ह नगर न्यूज।